पाठ 11. सुरुवात. महाराष्ट्रात अस्थिरता व असुरक्षितता असतानाही माणसांनी एकजुटीने राहावे व आत्मविश्वास निर्माण करावा अशी शिकवण संतांनी दिली. या शिकवणीचा अभ्यास आपणही करूया. 17व्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेश अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा यांच्या ताब्यात होता. मुघलांचा खानदेशमध्ये शिरकाव झालेला होता. दक्षिणेमध्ये आपला सत्ता विस्तार घडवून आणणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. कोकणच्या किनारपट्टीवर पोर्तुगीज आणि सिद्दी या 2 सागरी सत्ता होत्या. तसंच इंग्रज, डच यांच्या वखारी किनारपट्टीवर होत्या. ते आपला व्यापार वाढवण्याच्या उद्योगात गुंतलेले होते. या सर्व सत्तांमध्ये म्हणजेच आदिलशाही, निजामशाही, मुघल, सिद्दी व पोर्तुगीज यांचे परस्परांमध्ये सतत संघर्ष होत असत. या संघर्षामुळे महाराष्ट्रात अस्थिरता व असुरक्षितता निर्माण झालेली होती. मौजा. बहुतेक लोक गावामध्ये राहत. गावाला मौजा असेही म्हणत. पाटील हा गावचा प्रमुख असे. पाटील गावातील जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणण्यासाठी प्रयत्न करी. जेव्हा गावामध्ये तंटाबखेडा होत असे तेव्हा शांतता निर्माण करण्याचे काम पाटील पाही. पाटलास त्याच्या कामात कुलकर्णी मदत करत असे. जमा केलेल्या महसुलाची नोंद करणे हे काम कुलकर्णी करत असत. गावामध्ये निरनिराळे कारागीर असत. त्यांच्याकडे व्यवसायासंबंधीचे हक्क वंशपरंपरेने चालत आलेले असत. गावात ते जी सेवा देत असत त्याबद्दल कुळांकडून त्यांना शेतीतील उत्पन्नाचा काही वाटा मिळे. त्यास बलुता असे म्हणत. शेती करण्याचं काम कुळे करत. कसबा. कसबा हे एक मोठे खेडेगावच असे. सामान्यतः परगण्याचे ते मुख्य ठिकाण असे. इंदापूर परगण्याचा इंदापूर कसबा, वाई परगण्याचा वाई कसबा ही परगण्याची मुख्य ठिकाणे होती. मुख्य व्यवसाय शेतीचा असे. कसब्यात कसबी कारागीर असत. उदाहरणार्थ सुतार, लोहार इत्यादी. कसब्याला जोडूनच बाजारपेठ असे. शेटे व महाजन हे पेठेचे वतनदार असत. प्रत्येक गावात पेठ असेल असे नाही. मात्र गावात पेठ वसवण्याचे काम शेटे महाजनांचे असे. त्यासाठी त्यांना सरकारातून जमीन आणि गावकऱ्यांकडून काही हक्क मिळत. पेठेचा हिशोब ठेवण्याचे काम महाजन पाहत असे. परगणा. अनेक गावे मिळून परगणा होत असे. उदाहरणार्थ पुणे परगणा हा मोठा परगणा होता. त्यात 290 गावे होती. चाकण परगण्यात 64 गावे होती. शिरवळ परगणा लहान होता. त्यात 40 गावे होती. देशमुख व देशपांडे हे परगण्याचे वतनदार अधिकारी असत. देशमुख हा परगण्यातील पाटलांचा प्रमुख असे. गाव पातळीवर जे काम पाटील करत असे तेच काम परगणा पातळीवर देशमुख करत असे. तसेच परगण्यातील कुलकर्ण्यांचा प्रमुख देशपांडे असे. गाव पातळीवर कुलकर्णी जे काम करत असे ते काम परगणा पातळीवर देशपांडे करत असे. हे वतनदार अधिकारी रयत आणि सरकार यांच्यामधील दुवा होते. परगण्यातील गावांवरती कधी परचक्र आले किंवा दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली तर अशावेळी रयतेचे म्हणणे सरकारकडे मांडण्याचे काम हे वतनदार अधिकारी करत. काही वेळेला हे अधिकारी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करत. कधी रयतेकडून अधिक पैसा जमा करत किंवा रयतेकडून गोळा केलेली रक्कम सरकारकडे जमा करण्यास विलंब करत. अशावेळी प्रजा त्रासली जात असे. दुष्काळाचे संकट. शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असे. पाऊस पडला नाही तर शेतात पीक येत नसे. धान्य वस्तूंचे भाव वाढत. लोकांना अन्नधान्यादी वस्तू मिळणे मुश्किल होई. जनावरांना चारा मिळत नसे. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होई.
लोकांना गावात राहणे कठीण होई. लोक गाव सोडत. लोकांवर परागंदा होण्याची वेळ येई. दुष्काळ हे रयतेला सर्वात मोठे संकट वाटे. महाराष्ट्रामध्ये असाच एक मोठा दुष्काळ इसवी सन 1630 मध्ये पडलेला होता. या दुष्काळाने लोक हवालदिल झाले. भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वतःला विकून घेण्यास तयार होते, पण विकत घेणाराच कोणी नव्हता, असे वर्णन या दुष्काळाबद्दलचे येते. धान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. कुटुंबे उद्ध्वस्त झाली. गुरेढोरे मेली. शेती व्यवसाय खचला. उद्योगधंदे संपुष्टात आले. आर्थिक व्यवहार खुंटले. लोक देशोधडीला लागले. अशा उद्ध्वस्त झालेल्या लोकजीवनाची घडी बसवणे हे एक मोठे आव्हान होते. आता आपण संतांचे कार्य याविषयी शिकूया. अंधश्रद्धा व कर्मकांड यांचा समाजावर जबरदस्त पगडा होता. लोक दैववादाच्या आहारी गेलेले होते. त्यांची प्रयत्नशीलता थंडावली होती. रयतेची स्थिती तर फारच हालाखीची होती. अशा परिस्थितीत समाजात चैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातील संतांनी केले. महाराष्ट्रात श्री चक्रधर, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्यापासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरांमधून आलेल्या संतांनी पुढे चालवली. या संत परंपरेमध्ये समाजातील सर्व स्तरातील लोक होते. उदाहरणार्थ, संत चोखामेळा, संत रोहिदास, संत सेना, संत गोरा, संत सावता, संत नरहरी, संत शेख महम्मद इत्यादी. त्याचप्रमाणे या संत मंडळीत संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा यांच्यासारख्या स्त्रियाही होत्या. या संत चळवळीचे पंढरपूर हे केंद्र होते. विठ्ठल हे त्यांचे दैवत होते. पंढरपुरात चंद्रभागेच्या काठी ही सर्व संत मंडळी आणि वारकरी भक्तिरसात न्हाऊन निघत. संतांनी लोकांना परमेश्वर भक्तीचा अत्यंत साधा आणि सोपा मार्ग सांगितला. अगदी साध्या नामस्मरणाचाही भक्तिमार्ग त्यांनी सांगितला. संत चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी भाषेतील साहित्य निर्मिती झाली. ज्ञानेश्वरांनी गीतेचा अर्थ स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थातच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. तसंच त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली. त्यांनी वारकरी चळवळीचा पाया घातला. संत नामदेवांची अभंग रचना प्रसिद्ध आहे. ते पंजाबमध्ये गेले होते. त्यांनी लिहिलेली हिंदी पदे शिखांच्या ग्रंथ साहेब या ग्रंथात समाविष्ट आहेत. त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोहोचवण्याचे कार्य केले. संत एकनाथांचे साहित्य विपुल व विविध प्रकारचे आहे. त्यात अभंग, गवळणी, भारुडे इत्यादींचा समावेश होतो. त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी व सविस्तर केलेली आहे. त्यांनी भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र रेखाटले आहे. त्यांच्या अभंगात भक्तीचा जिव्हाळा आहे. संत एकनाथांच्या भारुडांनी व गवळणींनी लोकनाट्याच्या परंपरेस उचलून धरले. परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही हे त्यांनी स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले. ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते. आपली मराठी भाषा कोणत्याही अर्थाने संस्कृत भाषेपेक्षा कमी नाही. संस्कृतवाणी देवे केली, तरी प्राकृत काय चोरापासून झाली, हे त्यांनी संस्कृत पंडितांना ठणकावून विचारले. संत तुकारामांची अभंग रचना प्रसन्न आणि प्रासादिक आहे. ही सर्व रचना अभंग छंदात आहे. त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वांची उंची लाभली आहे. तुकारामांची ही अभंगवाणी मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे. ते रंजल्या गांजल्यांमध्ये देवत्व पाहण्यास सांगतात. जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा.
रामदास स्वामींनी बलोपासनेचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी मराठा ते तुका मेळ व्हावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा असे सांगून लोकचळवळीचे आणि लोकसंघटनाचे महत्त्व सांगितले. आळशी, निरुद्योगी जीवन जगणे त्यांना मान्य नव्हते. त्यांनी लोकांना सतत कार्यरत राहण्याचा संदेश दिला. संतांनी लोकांच्या मनात आपला प्रदेश, आपली भाषा, आपले साहित्य, आपली संस्कृती याविषयी स्वत्वभावना निर्माण केली. लोकांना समतेचा संदेश दिला. माणुसकी व मानवता धर्म शिकवला. एकमेकांवर प्रेम करावे, एकत्र यावे व एकजुटीने राहावे ही त्यांची शिकवण होती. संतांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली. परचक्र किंवा दुष्काळजन्य परिस्थिती किंवा निरनिराळ्या प्रकारची निसर्ग संकटे यातून दैनंदिन जीवन जगताना संतांचा भक्तीचा उपदेश हा लोकांचा आधार ठरला. संतांच्या या कार्यामुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. तर इथे हे प्रकरण संपते. मला आशा आहे की तुम्हाला हे प्रकरण शिकणे आनंददायी वाटले असेल. तुमच्याकडे माइंड मॅप पाहण्याचा पर्याय आहे, जेणेकरून लवकर उजळणी होईल आणि प्रश्नोत्तर विभाग स्वाध्यायाच्या अभ्यासासाठी दिला आहे. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. पुन्हा भेटू.